नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 16 कोळीण या पाठाची मागील तासाला आपण प्रस्तावना आणि लेखकाचा परिचय बघितला होता. आता या पाठाचे आपण प्रगट वाचन करणार आहोत. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ एका तासाने दिसलं. एखादं निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंग गोपणामुळे दिसत नव्हतं. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्यानं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटलं आहे कारण नळ कोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तवाचा सुगावा लागत नाही. हे घरटं कोळीणीचं होतं. जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं. त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलं होतं. मला आश्चर्य वाटलं की कोळीणीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीने ओढावं. पात चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावर मला परत जायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणी दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीण ते दार आतून ओढत होती. बाटलीचं बूज बसावं तसं दार पक्क झाकलं गेलं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्या फड देखील दिसत नव्हते. माझी साधनसामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळं रात्रीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती. ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी गार हवा होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जागेत मी असा काही गुंग झालो होतो की मला बाहेरच्या जगाचा विसरच पडला. मी स्वस्थ बसलो. माझं सारं लक्ष कोळीच्या घरट्याच्या बंद दाराकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आयत्या कोळीणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिल त्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती. मला हे माहीत होतं. तिथं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. सापळा तयार होता. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावध ऐकत रात्रभर राहिली असावी. सावध पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळीणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं.
पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोयनीनं आपलं बी सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं गेलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिने दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असह्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारच झाली असती. झेप घेऊन कोयनीनं अचूकपणे सावजायला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणे म्हणजे तिचा मृत्यूच. बिळापासून एक हातभर अंतरावर दवरलेल्या गवताचं काहीतरी हल्लं. पाती बाजूला लावली. तसं राखी पाठ असलेलं पावटा एवढं सोबक दिसलं. ते वेडंवाकडं जमिनीवर वरून जात होतं, काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं, पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत कोयनीच्या सापळ्याजवळ जात होतं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. प्रेक्षक म्हणून मला त्यातली भयानक धोक्याची जाण होती, परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरे छ्या, ते वाचलं तर. पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे ते जात होतं. ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडे जात होतं. कोयनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबक तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. क्षणभर किटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनी खालून तिने ओळखला होता. सोबक वेडंवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं तर दार हललं. थोडं उघडलं गेलं. कोयीन आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोयनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथे रेंगाळत होती. सोबक वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे जात होतं. सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं, एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ होतो. सोबक जवळ गेलं. दार किंचित खाली पडलं. दाराजवळ येणाऱ्या सोबकाच्या पावलाचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोयीन चुळबुळ करू लागली. कीटकाच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोयनीला सोबकच्या पावलाचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटलं असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारीच्या कर्णांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. सोबक छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबक एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोणच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेने जात होतं. ते तिथे पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावज जवळ आल्याची जाणीव कोयनीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोयीन अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबकाचा जीव वाचवला असेल. मला थोडंसं बरं वाटलं. काळ्या फटीत काहीतरी हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबक गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली आणि सताड दार उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांडक्यासारख्या बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टी आड झाली. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोयीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली, पार जमिनीच्या पडद्याआड. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोयीच्या अकस्मात दिसण्याने आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. गवताळ डोंगरावरच्या त्या विदभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार.
मी पार गारठून शहरातील दिव्याच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोळीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्र दिवस प्रकाशाचा धड टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोयणीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मचं चित्रण करता आलं नसतं. अगदी क्षुद्र कीटकाच्या जगातही व्यक्तिनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झाले. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीच्या अस्तित्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळींपैकी कित्येकांनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांना पुन्हा कधीही उघडली नाही. जणू काही त्यांची समाधीच घेतली. काही जणी जगणे इतपत क्वचित खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यात कधीच करता आलं नाही. एका कोळीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. फिल्मच्या 2 डब्यामध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्या डझनभर कोयणीपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणवतच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवली. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी. सोबकाला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. पाशाच्या दारावर कोळणीशी एका काळ्या कोळणीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबक जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळणीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारखेला झोपडीतून ती बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी तिनं सुरकुतलेल्या काळकलेवरचं मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. मला हवं होतं की माझ्या कोळीन तारखेला सावज सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्याने तिची चांगलीच दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं होतं त्याचवेळी ती जमिनीवर येईल. तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होईल. कोळीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्याच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटपटीनं चित्रण करता येईल असं वाटलं. परंतु कोळीन अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडलं जात नसे. माझा तर्क असा की मोठा कीटक जोराने आवाज करत असावा. कोळीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं ते रोजचं खाणं. बागेतील दगडाखाली कोळीचं भक्ष्य शोधताना मला एखादा शतपाद मिळावा. सोबकाचा जसा ती निकाल लावत असे त्याचप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिने लावली. मी शतपाद मिळण्याच्या शोधात सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यामधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्याच्यात खाण्याचीही सोय करायला हवी. कॅमेऱ्यानं सैनिक दृश्य टिपत होतो तसं बागेत दगडांची उलतापालत करत अनेक तास जात. वॉलनट जसे लहान, मध्यम आणि मोठे प्रतवार लावतात तसे मी शतपात लावले. त्यात अति लहान, मध्यम, लहान, मध्यम, मोठे, लहान, लहान, मध्यम अशी प्रतवारी तयार केली. मी रोज कोळणीला शतपात खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपात प्रत्येक आठवड्यात द्यायचा. मला कोळणीला मी अतिशय श्रमपूर्वक कौशल्याने पटवत होतो. प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली. शतपादाचा 100 पाय असले तरी त्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यात टिपत असे.
एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समय आला होता की त्यानं माझ्या कोयणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं. दार किंचित उघडलं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटपट करत असता ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिने आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपाद तिच्या भोवती वेटोळे घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवत होते. त्या क्षणी संधी साधून कोयणीनं शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. धन्यवाद.